आणि आता निवडणुकांसंदर्भातल्या टॉप 50 बातम्या आपण बघणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या अहमदाबादमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला। आज सकाळी 8 वाजता आधी आईचे आशीर्वाद घेऊन रॅलीच्या माध्यमातून मतदान केंद्रापर्यंत ते पोहोचले आणि त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी काही वेळापूर्वीच आपलं मतदान पार पाडलं। अहमदाबादच्या सरखेज गांधीनगर या महामार्गाजवळच्या शाळेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी आज सकाळी बारामतीमध्ये मतदान केलं। मतदान हे लोकशाहीतील परम कर्तव्य आहे। सगळ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असं आवाहन अजितदादांनी केलं। आपल्या कुटुंबासमवेत ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचले आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। तर बारामतीत पार्थ पवार यांनीही आपलं मतदान पार पाडलं। पार्थ यंदा मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत, मात्र त्यांचं नाव बारामतीमध्ये आहे, त्यामुळे त्यांनी बारामतीमध्ये आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। सुप्रिया सुळे आणि त्यांच्या परिवारानं सुद्धा बारामतीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला। बारामतीमधून सुप्रिया सुळे महाआघाडीच्या उमेदवार आहेत। आई प्रतिभाताई पवार आणि मुलगी रेवती सुळे याही त्यांच्याबरोबर उपस्थित होत्या। बोलूया साताऱ्याकडे। साताऱ्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला। त्यांनी सहकुटुंब मतदान केंद्रापर्यंत पोहोचत आपला मतदानाचा हक्क बजावला। उदयनराजे यांची आई कल्पना राजे यांनी सुद्धा मतदान पार पाडलं। साताऱ्यामध्ये उदयनराजे यांच्या विरुद्ध नरेंद्र पाटील उभे आहेत। राज्यसभेचे खासदार आणि कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील वारसदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमध्ये आज मतदानाचा हक्क बजावला। सर्व मतदारांनी मतदान करावं असं आवाहनही त्यांनी केले। एक विशेष बाब म्हणजे आज सगळे समान असतात, सर्वसामान्य असतात आणि त्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क पार पाडला। कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा आपलं मतदान केलं। यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्यासोबत बघायला मिळाली। त्यांनी सगळ्यांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। अहमदनगरमध्ये उमेदवार संग्राम जगताप यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। संग्राम जगताप विरुद्ध सुजय विखे पाटील अशी अहमदनगरमध्ये प्रतिष्ठेची लढत आहे। तर अहमदनगरमध्ये स्वतः लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणारे सुजय विखे पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। जनता जाणते कोण आपलं कोण परक आणि विजयाचा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला। नगरमध्ये भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप अशी लढत आहे। अहमदनगरमध्ये भाजपचे पूर्वीचे खासदार दिलीप गांधी यांनी मतदान केलं। दिलीप गांधी यांना डावलून सुजय विखेंना भाजपनं नगरमध्ये उमेदवारी दिलेली होती। साहजिकच दिलीप गांधी हे नाराज झालेले होते। रत्नागिरीमध्ये आज नारायण राणे यांनी मतदान केलं। यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्या सोबत होती। त्यांनी स्वतःच्या मुलाला आपल्या पक्षामधून म्हणजे स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षामधून उमेदवारी दिलेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निलेश राणेच निवडून येतील असा विश्वास सुद्धा नारायण राणेंनी व्यक्त केला। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ही पहिलीच निवडणूक आहे। राणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी वरवडे या त्यांच्या गावातल्या मतदान केंद्रावर पोहोचून आपला मतदानाचा हक्क पार पाडला। अकलूजमधून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपलं मतदान केलं। उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेले रणजितसिंह यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता। माढामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय मामा शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होतीये। अकलूज इथं खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। माढा इथून मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। रणजितसिंह मोहिते पाटलांनीही मतदानाचा हक्क बजावला। राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला। सांगलीत आघाडीचे विशाल पाटील, महायुतीचे संजय काका पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यात तिरंगी लढत बघायला मिळते। सांगलीमध्येच काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत बघायला मिळाले।
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी माढा तालुक्यातील निमगाव इथं जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। त्यांच्यासमोर भाजपचे रणजित नाईक निंबाळकर यांचं कडवं आव्हान आहे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे। अहमदनगरचे पालकमंत्री आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आज चौंडी इथं सहकुटुंब मतदान केंद्रावर पोहोचून आपलं मतदान केलं। पुण्यामध्ये गिरीश बापट यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला। पुण्यात गिरीश बापट विरुद्ध काँग्रेसचे मोहन जोशी अशी रंगतदार लढत आहे। साताऱ्यामधून पुढची बातमी। साताऱ्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनीही आपला मतदानाचा हक्क पार पाडला। यावेळी त्यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती। बाहेर येऊन ते मतदारांना आवाहनच करत होते की सगळ्या मतदारांनी घराबाहेर पडावं आणि मतदान करावं। पुण्यामधील मतदान केंद्राबाहेर ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष उत्साह बघायला मिळाला। ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान केंद्रांवर हजेरी लावत आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडलं। पुण्यामध्ये गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी यांच्यात लढत आहे। पुणे हे कायमच विशेष गोष्टींसाठी उल्लेखलं जातं। पुण्यामध्ये मतदान केल्यानंतर पुणेकर लगेचच मिसळ खायला जाताना पाहायला मिळाले, कारण अनेक ठिकाणी मतदान करा आणि मिसळ खा अशी ऑफर बघायला मिळत होती। काही ठिकाणी अशी ऑफर नसून सुद्धा मतदारांनी मिसळीच्या हॉटेल्सवर रांगा लावलेल्या होत्या। सर्वसामान्यांबरोबरच सेलिब्रिटी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावताना यावेळेला बघायला मिळतात। पुण्यामध्ये आज सकाळी तुला पाहते रे या मालिकेतल्या ईशा निमकर अर्थात गौरी दातारनं आपला मतदानाचा हक्क पार पाडला। तर पुण्यामध्ये अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदान केंद्रांपर्यंत हे दोघे पोहोचले आणि त्यांनी आपलं मतदान पार पाडलं। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला। 96 वर्ष संपून 97व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेले आहे। पुरंदरे आधीपासूनच पुण्यात राहतात। पुण्यनगरीतच त्यांनी आपलं मतदान पार पाडलं। पुण्यात मतदान केल्यानंतर पुणेकर जातात मिसळ खायला। अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स पुण्यामध्ये बघायला मिळतात। हॉटेल्स भरगच्च आज भरलेली बघायला मिळत आहेत, कारण मतदान करा, बोटावरची शाई दाखवा आणि फुकट मिसळ खा अशा ऑफर्स पुण्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत। पुण्यात मतदानाचा मोठा उत्साह बघायला मिळतोय। उन्हाचा पारा जरी वाढत असला तरी मतदानासाठीही तितकीच गर्दी बघायला मिळते। दुपारच्या वेळेत जरा पुण्यामध्ये गर्दी कमी असते, पण सकाळच्या सत्रात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली। पर्वती मतदारसंघात मतदान केंद्रावरून काय परिस्थिती होती, किती मोठ्या महिलांनी रांगा लावलेल्या होत्या त्याची दृश्य आपण बघतो आहोत। रायगडच्या महाड तालुक्यामध्ये आज 110 वर्षांच्या आजीबाईंनी मतदान केलं। गंगूबाई चव्हाण असं त्यांचं नाव आहे। 1952 साली देशात पहिली निवडणूक झाली होती, त्यातही त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता। आज मतदान केंद्रावर प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी त्यांचं स्वागत केलं। अहमदनगरमध्ये दिल्ली गेट इथल्या डीएड कॉलेजवर सखी मतदान केंद्र सुरू आहे। मतदारांना आकर्षित करण्याकरता या परिसरामध्ये रांगोळी काढण्यात आली आहे। आजूबाजूला पोस्टर्स सुद्धा लावण्यात आलेले आहेत। आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, तसं आधी निवडणूक मग स्वतःचा विवाह असं म्हणत पुण्यामध्ये श्रद्धा भगत या नववधूनं आधी मतदानाचा हक्क पार पाडला। लग्नाचा सोहळा सुरू होण्याआधी श्रद्धा लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाली होती। पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकातल्या नुमवी प्रशालेमध्ये श्रद्धानं आपलं मतदान पार पाडलं। साताऱ्याच्या रविवार पेठेत विक्रांत देशमुख या तरुणाने बोहल्यावर चढण्याआधी आपलं मतदानाचं कर्तव्य बजावलं। पहिले मतदान नंतर विवाह असा निर्धारच त्यानं केला होता। तर जळगावमधल्या बोदवड तालुक्यातील उमेश पाटील या तरुणाचं आज लग्न होतं, पण लग्न लागण्यापूर्वी त्यानं आधी मतदानाचा हक्क बजावला। बोदवडमधल्या जलचक्र या गावी त्यानं आधी मतदान केलं, मगच तो लग्नाच्या मांडवात हजर झाला। जळगावात आज लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उमेश पाटील यांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला। 40 गावातील दरेगाव या ठिकाणी त्यांनी मतदान केलं।
निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त महिला मतदारांनी मतदान करावं याकरता काही ठिकाणी खास सखी मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत। या मतदान केंद्रांवर महिलांची सकाळपासूनच गर्दी बघायला मिळते। काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। इंदापूर इथल्या बावडा इथं हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब पोहोचत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं। रावेर लोकसभा मतदारसंघातील भुसावळ शहरातल्या महिला महाविद्यालयांमध्ये विशेषतः महिला मतदारांना आकर्षित करण्याकरता गुलाबी पडद्याची सजावट करून सेल्फी पॉइंट तयार करण्यात आलेला होता। गुलाबी फुगेही लावण्यात आलेले होते। मतदान केंद्र क्रमांक 15 वर सखी मतदान केंद्राची संकल्पना राबवली गेली। या मतदान केंद्रावरील सगळं कामकाज हे महिला सांभाळत आहेत। गुजरातमधल्या गांधीनगर मतदारसंघातील शाहपूर इथं लालकृष्ण अडवाणी यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला। गांधीनगर इथून यंदा भाजपने अमित शहा यांना उमेदवारी दिली आहे। अडवाणी हे यापूर्वी गांधीनगर इथून भाजपचे खासदार राहिलेले होते। साध्वी प्रज्ञा सिंग या भोपाळ मतदारसंघातून भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना बघायला मिळाल्या। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावलेली आहे। त्यांच्या चौकीदार चोर हे या वक्तव्यावरून त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। राहुल गांधी यांच्या स्पष्टीकरणावर असमाधान व्यक्त करत ही नोटीस त्यांना बजावली गेली आहे। आणि अशा निवडणुकीसंदर्भातल्या आजच्या दिवसभरातल्या मतदानासंदर्भातल्या सगळ्या अपडेट बातम्या आपण फक्त न्यूज 18 लोकमतवर पाहणार आहात। त्यामुळे पहा फक्त न्यूज 18 लोकमत।